हिंदू समाजाला आज बदनाम करायचा प्रयत्न केला. आज कोल्हापुरात हे होतोय आणि आज आमचा कोल्हापूर जिल्हा ह्यामुळे बदनाम व्हायला लागला. कोल्हापुरात पण या जेहादीने सगळीकडे आता आपलं बस्तान बसवलंय. कोल्हापुरात विचार करत असताना जेहादी लोक जी आहेत ती लोक प्रत्येक घटकाशी आता इथं ती आज मुळं स्वतःची रवा लागल्यात आणि आज हिंदू महिलांना, हिंदू तरुणींना ह्याचं टार्गेट केलं जाते. शाहिस्ती खान आला, शाहिस्ती खानाची बोटं शिवाजी महाराजांनी तोडलीत. अफजल खान आला, अफजल खानाचा कोतळा काढला. अनेक ठिकाणी महिला असू देत किंवा पुरुष यांच्या माध्यमातून जिहादींना आर्थिकदृष्ट्या पाठिंबा दिला जातोय आणि त्या मुळाशी जावा, त्या मुळाशी जाऊन हे जी कोल्हापुरात जिहादी आता फोफवा लागल्यात ह्यांचा कायमचा बिमोड करा. आज हिंदूंच्याच बघा वारंवार हिंदूंच्याच महिलांना बदनाम केलं जाते. आता शिरोली इथे जे प्रकरण झालं याबद्दल आपलं काय मत आहे आणि प्रशासनाला काय आवाहन कराल आपण? जय श्रीराम. आज कोल्हापूर हा एक संस्कृत जिल्हा होता. कोल्हापुरातला एक ऐतिहासिक जिल्हा आहे. कोल्हापुरात आतापर्यंत हे असं लोण नव्हतं कधी जिहादीचं. खरं आज जे महाराष्ट्रात घडत आहे प्रत्येक ठिकाणी, नाशिक असू देत, अमरावती असू देत, आज कोल्हापुरात हे होतोय आणि आज आमचा कोल्हापूर जिल्हा ह्यामुळे बदनाम व्हायला लागला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही हिंदुत्व, सकल हिंदू समाज काम करत असताना बघितलं. आज कोल्हापुरात पण या जेहादीने सगळीकडे आता आपलं बस्तान बसवलंय. कोल्हापुरात विचार करत असताना जेहादी लोक जी आहेत ती लोक प्रत्येक घटकाशी आता इथं ती आज मुळं स्वतःची रवा लागल्यात आणि आज हिंदू महिलांना, हिंदू तरुणींना ह्याचं टार्गेट केलं जाते. तर माझं एक आता शिरोली जो विषय घडला तो आज हा जो शिरोजी ज्या युवकांनी हे हिंदू मुलींशी जे अश्लील कृत्य केलं किंवा हिंदू समाजाला आज बदनाम करायचा प्रयत्न केला. माझी प्रशासनाला एक इच्छा आहे की माझी एक प्रशासनाला आव्हान आहे की तुम्ही ह्याच्या मुळाबरोबर जावा. आज कोल्हापुरात अनेक ठिकाणी महिला असू देत किंवा पुरुष यांच्या माध्यमातून जिहादींना आर्थिकदृष्ट्या पाठिंबा दिला जातोय आणि त्या मुळाशी जावा, त्या मुळाशी जाऊन हे जी कोल्हापुरात जिहादी आता फोफवा लागल्यात ह्यांचा कायमचा बिमोड करा. कारण लोकांना आता कसं झालं की ह्याचा एक उद्रेक होणार आहे. हिंदू समाजाकडून ह्या गोष्टीचा उद्रेक होणार आहे आणि भविष्यात कोल्हापूरचं वातावरण ह्यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच ह्या सगळ्या गोष्टीला आवर घालणं खूप महत्त्वाचं आहे. आमचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला शिकवण दिली की प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. हिंदू समाज प्रत्येक स्त्रीचा सन्मान करतोय. तर या जिहादींनी लक्षात ठेवायला पाहिजे की भविष्यात जर का अशा तुम्ही गोष्टी घडायला लागला, ज्यावेळी स्वराज्य निर्माण करत असताना स्वराज्याच्या विरोधात जसं शाहिस्ती खान आला, शाहिस्ती खानाची बोटं शिवाजी महाराजांनी तोडलीत. अफजल खान आला, अफजल खानाचा कोतळा काढला. का तर स्वराज्याच्या विरोधात ही लोक करत होती. त्याप्रमाणे भविष्यात जर का हिंदूंच्या विरोधात अशा कुठल्या गोष्टी होत असतील तर आम्हाला प्रशासनाला एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या लेवलला हा विषय संपवा, ह्यांना कडक कारवाई करा. भविष्यात हिंदूंना त्या पद्धतीनं वागता म्हणजे हे असं करू हिंदू जर का पेटून उठले तर भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. बरोबर. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख हे पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून अशी ओळख होती. त्या जिल्ह्यातील जनतेला तुमचं काय आव्हान असेल? नाही, कोल्हापूरची जनता खूप चांगली आहे, सुसंस्कृत आहेत, ऐतिहासिक आहे. कोल्हापुरात सगळ्या बाबतीत कोल्हापूरची जनता शांततेप्रिय आहे जनता आणि चांगलं कोल्हापूर आहे आतापर्यंत. खरं ह्या एक छोट्या लोकांच्यामुळं आज कोल्हापूर बदनाम व्हायला लागले आणि माझी इच्छा आहे की बाबा लोकांनी जागरूक व्हा. ती कुठल्याही ह्याची असू देत की महिलाचा सन्मान होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज हिंदूंच्याच बघा वारंवार हिंदूंच्याच महिलांना बदनाम केलं जाते. मग ह्या पाठीमागं कुठेतरी षडयंत्र आहे, ह्या पाठीमागं कुठेतरी प्लॅनिंग आहे आणि हे प्लॅनिंग होत असताना प्रशासनानं माझी कळकळीची विनंती आहे की हे कुठेतरी थांबवा. बरोबर.